महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर अर्थात पुणे आणि येथीलच सांगून नाही तर प्रत्यक्ष अनुभवातून कळणारी पुणेरी व्यक्ती सादर करीत आहे नवदुर्गा. प्रवास तिचा. आयुष्यातील प्रत्येक धडा कसा गिरवायचा याचा पाया घालून देणारी व्यक्ती म्हणजे शिक्षक. आज आपण अशाच हुशार, कष्टाळू आणि चिकाटी असलेल्या डॉक्टर अपर्णा मॉरिस यांचा प्राथमिक शिक्षक ते मुख्याध्यापिका असा खडतर प्रवास जाणून घेऊयात या व्हिडिओमार्फत. नमस्कार, स्वागत आहे आपलं पुणेरी व्यक्ती या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण शाळेच्या प्रिन्सिपल आहात, पण आपली जी जडणघडण होती बालपणातलं, शाळेतलं जे तुमचा प्रवास आणि महाविद्यालयातला प्रवास, ही कशी झाली? बालपण म्हणाल तर माझा जन्म पुण्याचा, माझं बालपणही पुण्यातच गेलेलं आहे. पुण्याच्या प्रभू कृपा बालक मंदिर ही जी शाळा आहे बाजीराव रोडला, तिथे माझं 2 वर्ष शिक्षण झालं. त्यानंतर मी लोणावळ्याला होते शिकायला. मुक्तांगण शाळा पुण्यामध्ये आहे, तिथेही मी शिकले आणि माझी 10वी जी आहे सांगलीच्या इमॅन्युअल हायस्कूलमधून माझी 10वी झाली. एवढ्या शाळा बदलायचं कारण म्हणजे माझे वडील जे आहेत ते सिंडिकेट बँकेचे मॅनेजर होते आणि बदलीमुळे आम्ही खूप फिरलो आणि त्याच्यामुळे मित्रमैत्रिणींच्या बाबतीत त्याच्यामुळे मी खूप समृद्ध आहे. त्यानंतर माझं जे कॉलेजमधलं जे एज्युकेशन आहे 11वी 12वी माझं विलिंग्डन कॉलेजला झालं सांगलीला. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन गरवारेमधून झालं. माझं जे BEd आहे तेव्हा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये वेकेशन बॅचेस असायच्या BEdच्या, तिथून माझं BEd कंप्लीट झालं आणि मग मी MAd केलं. MAd नंतर MAdच्या आधी माझं MA झालं आणि त्याच्यानंतर PhDनी माझं शिक्षण थांबलं. शाळेत असताना तुम्हाला कधी किंवा महाविद्यालयात असताना असं तुम्हाला कधी जाणवलं का की आपण टीचिंग प्रोफेशन म्हणजे शिक्षण या क्षेत्रात कधीतरी पुढे पाठीमागे चमकू? थोडंसं कसं होतं, घरामध्ये माझ्या अनेक शिक्षक होते. माझे आजोबा उत्तम इंग्लिशचे शिक्षक होते. म्हणजे त्या काळामध्ये सौदी क्लासेस हे पुण्यामध्ये खूप फेमस होते, इंग्लिशचे शिक्षक होते. त्यामुळे त्यांच्यामुळे आम्ही खूप वाचायचो आणि त्यांच्या गोष्टी ऐकून किंवा त्यांनी सुचवलेली पुस्तकं वाचून आम्ही खूप समृद्ध झालो. पण मी शिक्षक होईन असं मला खरंच कधीही वाटलं नव्हतं. कारण जरी मी BScला होते तरी त्यावेळेला ना कम्प्युटर्स प्रथमतः म्हणजे आता ते इंट्रोड्यूस झाले की आपल्या डेली वॉक्स ऑफ लाईफमध्ये कम्प्युटर्सचा प्रवेश झाला. त्यामुळे एक असं डोक्यात होतं काहीतरी कम्प्युटरचा कोर्स करावा का. नंतर एकदा असं मनात आलं की MBA करावा का. त्यामुळे असं खूप अनिश्चित होतं. तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर तुमचं शिक्षकी पेशामध्ये ही एंट्री कधी झाली, प्रवेश कसा झाला, त्याबद्दल थोडंसं? तो एक खूप असा गमतीदार किस्सा आहे. म्हणजे आम्ही असं ठरवलं नव्हतं की शिक्षकच व्हायचं. माझ्या चुलत बहिणींनी मुक्तांगण शाळेमध्ये अप्लाय केलं होतं तेव्हा शिक्षिका या पदासाठी आणि सहज आपल्या शाळेमध्ये जायला मिळेल या ह्यानी मी तिच्याबरोबर गेले होते. पण माझ्या चुलत बहिणीचं शिक्षण कानडी माध्यमातून झालं असल्यामुळे तिचं काही तिथं तेव्हा सिलेक्शन झालं नाही. जरी ती BSc होती तरी तिचं झालं नाही सिलेक्शन. आणि मी माझेच प्रिन्सिपल त्यावेळेचे MD कश्यप म्हणून प्रिन्सिपल होते, मी त्यांना भेटायला गेले. तर भेटल्यानंतर त्यांनी मला विचारलं की अपर्णा तू का नाही अप्लाय करत इथे. अशी ती सुरुवात झाली. मी तिथे अप्लाय केलं आणि माझं सिलेक्शनही झालं. अशी माझ्या शिक्षकी पेशेची सुरुवात ही तिथून झाली. लहानपणी जे तुम्हाला बाळकडू मिळालं तुमच्या आजोबांकडून जे की इंग्लिश, त्याचा तुम्हाला पुढे कसा फायदा झाला? त्याचा उपयोग आजपर्यंत आणि पुढेही होणार आहे हे मला दिसतंय. कारण इंग्लिश भाषा शाळा जेव्हा मी शिक्षक म्हणून मी जी सुरुवात केली ती इंग्लिश मिडियमची शाळा होती आणि माझा नंतरचा सगळा प्रवास हा इंग्लिश मिडियम शाळेमधूनच आहे. जेव्हा मी मुक्तांगणमध्ये होते तेव्हा शिक्षक नंतर एक नॅचरल प्रोग्रेस म्हणतो तसं माझं टीचर्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तिथे सिलेक्शन झालं. टीचर रिप्रेझेंटेटिव्हमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर
तुम्हाला नॅचरली लेटर ड्राफ्टिंग्स करावे लागतात, सर्क्युलर्स करावे लागतात, पालकांशी संवाद करावा लागतो. त्यानंतर सुपरवायझर असतात, जे आपल्या टीचर रिप्रेझेंटेटिव्हवरती सुपरवायझर असतात, त्यांच्याशी संवाद साधणं किंवा त्याच्यानंतर प्रिन्सिपल्सना आपल्या सेक्शनची काही माहिती द्यायची, या सगळ्या गोष्टी नॅचरली इंग्लिशमध्ये कराव्या लागतात. तेव्हा तिथे तुमचं रेग्युलर अकॅडमिक सोडून जे बिझनेस ड्राफ्टिंग किंवा वर्किंग इंग्लिश जे लागतं ते सगळं नॅचरली माझं काय म्हणतात ते स्किल्स सगळ्या शार्पन होत गेल्या. त्यामुळे त्याचा मला खूप उपयोग झाला. तुम्हाला आता विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधायला लागत असेल, सो ते तुम्ही जेव्हा शाळेत शिकवत होता, टीचर म्हणून होता, तेव्हाचा विद्यार्थी आणि आत्ता तुम्ही प्रिन्सिपल म्हणून आत्ताचा विद्यार्थी, याच्यात तुम्हाला कोणता फरक जाणवतो? खरं म्हणजे विद्यार्थी त्यावेळेचाही विद्यार्थीच होता, आजही विद्यार्थीच आहेत. विद्यार्थ्याला मिळणारे इनपुट्स जे आहेत त्याच्यात बदल आहे. बरोबर, कारण आता सहजरित्या काही गोष्टी अवेलेबल होतात. आता कसं झालंय ना, ज्ञानापेक्षा त्याला माहिती खूप मिळते. बरोबर, त्या माहितीचं वर्गीकरण करण्याची क्षमता त्या त्या वयानुसार मुलांमध्ये येत असते. त्यामुळे माहिती स्रोत एवढे अफाट आहेत आणि काही स्रोत असे आहेत की जे आज शिक्षक म्हणून, प्रिन्सिपल म्हणून काही वेळेला मलाही माहिती नसतात. त्या विद्यार्थ्यांकडून कळतं की ही माहिती आम्हाला ह्या इंटरनेट सोर्समधून मिळाली आणि ते कळल्यानंतर आम्ही काही वेळेला त्या सोर्सेसकडे जातो की अरे ही माहिती इथूनही मिळू शकते. त्यामुळे विद्यार्थी मूलतः तेच आहे, पण आजचा जो विद्यार्थी आहे त्याला माहिती स्रोत अधिक आहे. इतर विषयांची माहिती ही खूप जास्त आहे. म्हणजे मला त्यावेळेचा म्हणजे ज्या 90मध्ये मी जो विद्यार्थी शिकवला त्याच्यात आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये बेसिक हाच फरक आहे की माहिती जी अवेलेबल होती त्यावेळेला ती त्या मनाने खूप कमी होते. इंटरनेट एक्सप्लोजन एवढं झालं नव्हतं. आपल्या हातामध्ये घराघरामध्ये एवढे मोबाईल, स्मार्ट टी व्ही काहीही नव्हतं, आयपॅड वगैरे तर काहीच नाही. आत्ताचं साधारण म्हणजे ज्युनियर KG, सिनियर KG, नर्सरीचं मूलसुद्धा टॅब ज्या पद्धतीने ऑपरेट करतो ती माहिती त्या मुलांमध्ये निश्चितच नव्हती. ग्रंथालय म्हणजे तो एकमेव सोर्स होता आणि आम्ही त्यावेळेला मुलांना खूप एनकरेज करायचो, मराठी पेपर वाचा, तुमची भाषा समृद्ध होईल, इंग्लिश पेपर वाचा, टाइम्स वाचा, इंडियन एक्सप्रेस वाचा, असं मी ते सगळं सांगायचो. आता त्या मुलांना वाचा म्हणण्यापेक्षा त्यांच्या हातात इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस असल्याशिवाय ती मुलं वाचतच नाही आहेत. म्हणजे किंडल आहे किंवा आजकाल न्यूजपेपर्सचे पण व्हर्जन्स आलेले आहेत. तर हा फरक बेसिकली आहे. विद्यार्थी तोच आहे, पण आजचा विद्यार्थी जास्त गतिमान आहे, जास्त स्मार्ट आहे आणि पूर्णपणे डिजिटलाइज्ड आहे असं मला वाटतं. तुम्ही विद्यार्थ्यांविषयी सांगितलं की पूर्वीचा विद्यार्थी कसा होता आणि आत्ताचा विद्यार्थी कसा आहे, तसंच तुम्ही शिक्षकांविषयी सांगू शकाल का? म्हणजे काही वर्षापूर्वीचा शिक्षक आणि आत्ताचा शिक्षक याच्यात तुम्हाला काय एक फरक जाणवतो? पूर्वीचा जो शिक्षक होता, म्हणजे मी माझंच उदाहरण मी सांगते की आम्ही खूप वाचन करायचो. वर्गात जायच्या आधी पूर्वतयारी आमची खूप असायची. त्याच्या आधी किंवा एखादा नवीन विषय जर आम्ही वर्गात मांडणार असू तर आमची स्टाफ रूममध्ये खूप चर्चा व्हायची. त्या अनुषंगाने येणारे काही आपण न वाचलेले मुद्देसुद्धा पुढे यायचे. तर अशी आमची पाठाची तयारी, पाठाचं ताचण वगैरे इतकं अप टू डेट असायचं. तर आत्ताचा शिक्षिका ही तयारी करत नाही का? तर नक्कीच करतो. त्याचीही खूप तयारी असते. इनफॅक्ट त्याच्याकडे असणारी माहिती ही अधिक जास्त असते, म्हणजे कारण त्याच्याकडे अवेलेबल सोर्सेस हे लायब्ररी आहे किंवा डिस्कशनच्या व्यतिरिक्त सुद्धा तो आज इंटरनेटवरून वगैरे माहिती काढू शकतो. फक्त आत्ताचं मला शिक्षकांचं मला थोडंसं एक काळजी अशासाठी वाटते की आजचा शिक्षक हा बऱ्यापैकी IT सेक्टर सारखा काम करायला लागलेला आहे. म्हणजे आज मला नवीन कुठे जर नोकरी मिळाली तर मी जर IT पर्सन असेल तर मी पटकन माझे जे काय टर्म्स असते त्याप्रमाणे मी नोटीस टाकून मी दुसरीकडे जाऊ शकते. पण शिक्षिका जी असते तिला जरी बाहेर कुठे उत्तम संधी मिळाली तिने जरूर जावं, तिने जायलाच पाहिजे. कारण आज तिला स्वतःच्या कुटुंबाचा, तिचा वैयक्तिक विचार करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण माझी ह्या प्लॅटफॉर्मवरून एक अशी सगळ्या शिक्षकांना एक विनंती राहील, एक कळकळीची विनंती राहील की तुम्ही जर नोकरी बदलायच्या विचारात असाल तर तो हक्क तुम्हाला निश्चित आहे. फक्त ते वर्ष पूर्ण करा. बरेचदा असा अनुभव येतो की शिक्षिका मग ती घरचं कारण असतं किंवा आणि काही खरोखरच जेन्युइन अडचणी असतात
की ज्याच्यामुळे की तिला असं असतं की नाही मी आता मला नोकरी सोडायची, आणि नोकरी सोडायची म्हणजे ते बरेचदा असं होतं की आज मी नोटीस देणार आहे, उद्या मला रिलीव्ह करा. तर त्याच्यामुळे काय होतं, मी एखादी जर ऑफिस स्टाफ जर सोडून गेला तर तिच्या जागी जरी क्लार्क आली दुसरी, किंवा ते पद भरायलाही जरा वेळ लागला तरी बाकीचे लोक येऊन ते काम करू शकतात. पण ती शिक्षिका रिप्लेस करणं अवघड का असतं, ती 3-4 वर्गामध्ये जात असते, एक 200-250 विद्यार्थ्यांशी तिचा संपर्क असतो, तिच्याबरोबर त्या विद्यार्थ्यांचं ट्युनिंग झालेलं असतं, तिची शिकवण्याची पद्धत, समजून घेण्याची पद्धत. दुसरी शिक्षिका येईल पण ते पुन्हा सगळं ॲडजस्टमेंट करायला खूप वेळ जातो. याच्यामध्ये काय होतं, विद्यार्थ्यांचं खूप मानसिक, भावनिक, अकॅडमिक सगळंच नुकसान होतं. त्यामुळे मला एक वाटतं की पूर्वीचा शिक्षक, त्यांना अडचणी नव्हत्या का? इनफॅक्ट आत्तासारखी परिस्थिती ही नव्हती कामाची, म्हणजे पगार कमी, कामाच्या वेळा जास्ती, हे सगळं होतं. त्याच्यातून सुद्धा की माझी शिक्षिका आज सोडून गेली आणि उद्या नवीन शिक्षिका लगेचच आली, हे वर्षातून 1-2 वेळेला जे आजकाल सहज होतं हे पूर्वी होत नव्हतं. हे खरोखरच होत नव्हतं. त्यामुळे मला नवीन शिक्षकांना खूपच म्हणजे कळकळीचं विनंती म्हणा, आव्हान म्हणा, की तुम्ही जेव्हा या पेशेमध्ये येता, आणि हा खरोखर हा व्यवसाय होऊच शकत नाही, एक विद्यार्थ्यांशी संबंध, आपल्या इतर जे कलिग्ज आहेत त्यांच्याशी संबंध, अजूनही ह्याला आपण पेशा म्हणतो, शिक्षकी पेशा म्हणतो, त्याला शिक्षकी व्यवसाय असं म्हणत नाही. त्याला एक पावित्र्य आहे, त्याला एक अधिष्ठान आहे, कारण एक राष्ट्र घडवतं. मूल्यांचं अधिष्ठान हे तुमच्याकडून विद्यार्थ्याला येतं. त्यामुळे थोडासा विद्यार्थ्यांचा विचार करून आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं. माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. तुम्ही असं बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलंय का की बरेचसे पालक म्हणतात अरे 10वीपर्यंतच तुला अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर कॉलेज लाईफ आहे, कॉलेजमध्ये एवढा हे नसतो. हे एक तुम्हाला कधी जाणवलं का विद्यार्थ्यांमध्ये? कारण आजकाल बऱ्याच वेळा सांगितलं जातं 10वीपर्यंत अभ्यास आहे, 10वीपर्यंत अभ्यास आहे, असंही चुकीचा समज पसरवला जातो की 11वी हे रेस्ट इयर आहे. बरोबर. त्यामुळे ह्या मानसिकतेतून काय होतं, विद्यार्थ्यांचं नुकसानच आपण करतो. तर विद्यार्थी दशेमध्येच नाही तर कायमच तुम्ही विद्यार्थी राहिला पाहिजे. आज सुद्धा एखादं नवीन काही समोर आलं तर विद्यार्थी म्हणून जे कुतूहल जागृत व्हायला पाहिजे ते तुमच्यात आजही जर जागृत राहिलं तरच तुम्ही निवडलेल्या कुठल्याही गोष्टीत यशस्वी व्हाल असं मला वाटतं. त्यामुळे आत्ता, पूर्वी पण विद्यार्थी होतो, आत्ताही आपण विद्यार्थीच जर राहिलं तरच यश तुमचं नक्की आहे असं मला वाटतं. शिक्षण हे एखाद्या राष्ट्राला पुढे नेतं. म्हणजे ज्या देशात शिक्षणाचा जो रेट असतो तो जास्त, ते राष्ट्र पुढे असतं. नक्कीच. तुमचं ऑब्झर्वेशन या बाबतीत काय? म्हणजे तुम्ही तर हे त्यानंतर बघितलं 90 सालापासून आज 2023 पर्यंत हा साधारण एक 33 वर्षांचा कालखंड. हो. याच्यात तुम्ही काय ऑब्झर्व केलं? शिक्षणाचा रेट हा वाढत गेल्यामुळे प्रगती कशी होतात याच्यातला तुमचा अनुभव? जेव्हा मी पहिल्यांदा जॉईन झाले 90मध्ये तेव्हा संपूर्णपणे भर असायचा एक तर पुस्तकांवरती. आपल्याला जे पाठ्यपुस्तकं जी लावलेली असतात अभ्यासक्रमामध्ये ते आपण शिकवायचो. अवांतर शिकवणं, अवांतर वाचन हे लायब्ररीपुरतं मर्यादित असायचं, किंवा शिक्षिका, त्या वर्गाची शिक्षिका, त्या विषयाची शिक्षिका, त्या शिकवताना येणाऱ्या अनुषंगाने जे विषय असतील त्याच्याबद्दल थोडी माहितीची देवाणघेवाण वगैरे व्हायची. पण काही वेळेला शिक्षिका ही पूर्ण म्हणजे काय म्हणतात, ती काही चालती बोलती लायब्ररी नसते, तिला सुद्धा कुठेतरी वाचावं लागतं, आपल्या ज्ञानामध्ये वाढ करावी लागते. आता जे सगळं जे एक्सप्लोजन आलेलं आहे त्याच्यामुळे शिक्षिका पण समृद्ध झाली आहे, विद्यार्थी पण समृद्ध झालेले आहेत. पण आजचा विद्यार्थी हा अनेक विषयाच्या बाबतीत खूप जास्त अवेअर आहे. जसे ह्याचे फायदे झालेले आहेत त्याचे तोटेही झालेले आहेत. आम्ही शिक्षिका नेहमी डिस्कस करतो, कारण आज मी 50मध्ये आहे, अर्ली 50sमध्ये. तर आम्ही जे विद्यार्थी घडवले, जे बघितले, आज तेच विद्यार्थी काही जण माझे पालक म्हणून आहेत, आज माझ्या शाळेमध्ये आहेत. तेव्हा ते आवर्जून शाळेत आले की आवर्जून भेटायला येतात आणि आठवणी करतात की मॅम त्यावेळेला तुम्ही असं म्हणलं होतं आणि आम्ही असं केलं होतं. आता थोडासा विद्यार्थी हा तुम्ही सांगितलंय म्हणजे शिक्षिकेने सांगितलंय म्हणजे 100% बरोबरच आहे हे तो एका एजपर्यंतच मानतो.
त्याच्यानंतर त्याला स्वतःला त्याची शहानिशा करायची असते, माहिती करायची असते, आणि जर चुकत असेल तर तो शिक्षिकेला सांगण्याचं धाडसही ठेवतो की हे तुमचं चुकतंय. म्हणजे मी हे प्लसच मानते, ह्याच्यात मायनस हे काही नाही. पण म्हणजे हा आम्ही खूप बदल आम्ही बघतोय आणि इट्स बिकम मोर चॅलेंजिंग. एक पालकांचा आणि शिक्षकांचा एक खूप सहज सुंदर असा एक दुवा होता, संवाद होता, संबंध होते, आणि पालकांची एक श्रद्धा, आणि ह्याला श्रद्धा हा शब्द योग्य आहे, की मॅडमनी सांगितलं म्हणजे ते बरोबर आहे आणि ते केलं पाहिजे. आता तो दुवा त्यांच्या व्यस्ततेमुळे असेल, आपल्याकडे आलेल्या गोष्टींमुळे असेल, तो दुवा आता थोडासा म्हणजे काय, तो संवाद कमी झालाय. तो संवाद नक्कीच अजूनही काही असे प्रसंग येतात की ज्याच्यामध्ये पालक म्हणतात नाही मॅडम, आज शाळा आहे म्हणून सगळं आहे, पण ते थोडंसं कुठेतरी तो संवाद निश्चितपणे कमी झालेला आहे. खरं तर शाळा चालवणं ही सोपं नाही. आज एवढा मोठा जो तुम्ही वटवृक्ष चालवताय किंवा त्याच्या छायेखाली तुमच्या इथले विद्यार्थी जे वावरत आहेत, हे करण्यासाठी तुम्हाला सतत आपल्या ज्ञानामध्ये अपडेशन ठेवायला लागत असेल. म्हणजे इथल्या कार्यकालीन कामानंतर तुमचा स्वाध्याय असेल, तो स्वाध्याय कोणत्या तुमच्या स्वरूपाचा असतो, आणि खरं सांगायचं झालं तर त्याच्यासाठी तुम्ही वेळ कसा देता? शाळेची वेळ आमची आहे 8:30 ते 2:30 शाळेची वेळ आहे. त्याच्यानंतर कंपल्सरी तासभर सगळा स्टाफ आम्ही असतो. ते झाल्यानंतर म्हणजे खरं म्हणजे मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की 2009 मी एक साधी शिक्षिका होते, वेगळ्या वेगळ्या स्तराला शिकवणारी. माझा अनुभव म्हणजे खरोखर KG to PG आहे, कारण मी ह्यालाही शिकवलेलं आहे, प्राथमिक पूर्व प्राथमिकला शिकवलेलं आहे, मिडल इयर्सला शिकवलेलं आहे, मी MAला मी शिकवलेलं आहे, MEdला पण मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून टिळक महाराष्ट्र विद्यापीठात जात होते. पण ॲडमिनिस्ट्रेशन पर से माझा संबंध काहीही नव्हता. 2009 नंतर जेव्हा मी मुख्याध्यापिका म्हणून माझी नेमणूक झाली, त्याच्यानंतर माझं शिक्षण एका वेगळ्या अर्थाने सुरू झालं की ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, आणि मला हे संपूर्णपणे समृद्ध करण्यामागे शिक्षण प्रसारक मंडळीचा खूप मोठा हात आहे. आणि शिकवणारे अनेक लोक होती की जे आले, त्यांनी शिकवलं, मदत केली, आणि शाळेनंतर तुम्हाला तुमचे GRs किंवा शिक्षणासंबंधी आलेले नवीन कायदे, आता नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे आलेलं आहे तर त्याच्यामधल्या तरतुदी, ह्या सगळ्या रोज तुम्हाला डेली बेसिसवर काहीतरी नवीन येतं, ते तुम्हाला वाचावं लागतं, स्वतःला अपडेट ठेवावं लागतं. कारण तुम्हालाच जर माहिती नसेल तर तुम्ही शिक्षकांना आणि पर्यायाने ते विद्यार्थ्यांना ते गाईड कसे करतील. त्यामुळे असं तुम्हाला सतत वाचावं लागतं. ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत नियम कायदे असतील ते वाचावे लागतात, नवीन जे शैक्षणिक धोरण आले त्याच्यातल्या तरतुदी वाचाव्या लागतात. आता राष्ट्रीय अभ्यासक्रम तयार झालेला आहे, तर आता आपला राज्याचा अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे, तर त्याच्या बाबतीतही काय काय डेव्हलपमेंट्स आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला वाचून स्वतःला अप टू डेट ठेवावंच लागतं. तुम्ही हा प्रवास जो उलगडत आहात त्याच्यात तुम्हाला कोणत्या प्रकारची आव्हानं आली आणि त्याच्यावर तुम्ही कशी मात केली? एक गमतीचा भाग म्हणून मी सांगते, जेव्हा प्रथमतः ही शाळा सुरू झाली SPM पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूल, तेव्हा शाळेची विद्यार्थी संख्या होती 22. आणि शिक्षक, एक शिक्षिका, एक मुख्याध्यापिका मी, आणि एक ऑफिसची क्लार्क होती, ती सुद्धा आमच्या शाळेच्या पटावरती नव्हती. नुमवी शाळेच्या आवारामध्ये आमची ही शाळा प्रथम सुरू झाली. छोटी नुमवी ज्याला म्हणतात, तिथे आपली शाळा सुरू झाली, आप्पा बळवंत चौकामध्ये. तर त्यावेळेचे जे आमचे मार्गदर्शक होते आणि काउन्सिल मेंबर होते, त्यांनी सांगितलं 22 विद्यार्थ्यांची शाळा आहे, आपल्याला काही क्लार्कचा खर्च परवडणार नाही, आणि खरोखरच परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळे नुमवी शिशुशाळेच्या ज्या क्लार्क होत्या सौदामिनी पुराणिक, त्या आपल्याकडे पार्ट टाइम जॉईन झाल्या, आणि अशी ती शाळेची सुरुवात झाली. त्यानंतर 2013 साली जेव्हा आपल्याला पहिलीची मान्यता आली तेव्हा तिथली जागा कमी पडायला लागली. मग आम्ही ह्या आवारामध्ये शिफ्ट झालो आणि SP कॉलेजच्या पॉलिटिकल सायन्स डिपार्टमेंटमध्ये आम्ही आमचा नव्याने संसार थाटला म्हणायला हरकत नाही. तिथून नंतर 2019 साली CBSEच्या
काही जी मानकं आहेत त्याच्यामध्ये त्यांनी बिल्डिंग अशी असावी, वर्ग खोल्यांची संख्या इतकी असावी, त्या नियमानुसार आपण ही बिल्डिंग आपली तयार झाली आणि 2019 साली ह्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट झालो आणि आज आपली विद्यार्थी संख्या मला सांगायला खूप अभिमान वाटतो. 2010 साली 22 होती, आज आपली विद्यार्थी संख्या 1900 आहे. अरे वा. त्यामुळे पेलू गेला गगनावरी. या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्हाला वैयक्तिक लेवलवर त्याग करायला लागला असेल, तो त्याग कोणत्या प्रकारचा होता? मी त्याग असा म्हणणार नाही, त्याग हा खूप मोठा शब्द झाला. म्हणजे एक ध्यास होता आणि तो माझ्या एकटीचा नाही. शिक्षण प्रसारक मंडळीची सगळी टीम म्हणजे मॅनेजिंग काउन्सिल मेंबर्स, अध्यक्ष, उपाध्यक्ष, ह्या सगळ्यांनी हे पाहिलेलं एक स्वप्न की आपली एक उत्तम CBSE शाळा असावी आणि त्या अनुषंगाने प्रत्येकजण आपापल्या स्तरावरती अतिशय सगळ्यांनी परिश्रम केलेले आहेत. मला त्याग म्हणणार नाही, पण मला हा ध्यास होता की ही शाळा मोठी होऊन शाळेतल्या नामांकित शाळांमध्ये ह्या शाळेचं नाव नक्कीच गणलं गेलं पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही थोडंसं शाळा सुटल्यानंतर सुद्धा आम्ही 2-2, 3-3 तास, मी एकटीने नाही, मी आणि माझे सगळे सहकारी, आम्ही खरोखरच अविरत परिश्रम करून ही शाळा आज जे तुम्हाला शाळेचं जे स्वरूप दिसतंय ते ह्या सगळ्या टीमवर्क आहे. हा कधीही एकटीचा त्याग किंवा एकटीचा प्रवास किंवा एकटीचा ध्यास, एकटीचं स्वप्न हे होऊच शकत नाही. हे प्रथमतः शिक्षण प्रसारक मंडळीचं हे स्वप्न आहे आणि जे पूर्ण करण्याची संधी मला मिळाली, मी असंच मानते. तुम्ही जो हा प्रवास सांगितला, खरं तर याच्या पाठीमागे घरच्यांचं खूप एक मोठा पाठिंबा असतो. येस. तो कोणत्या प्रकारचा पाठिंबा होता? कारण एखादी स्त्री चूल मूल ही संकल्पना सोडून किंवा स्वतःची मुलं त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे, घराकडे पण लक्ष द्यायचं आहे, परत वैयक्तिक काही जे संबंध असतील तुमचे ते पण जपायला लागतात. तर तो पाठिंबा कोणत्या प्रकारचा होता? म्हणजे घरच्यांशिवाय खरोखरच तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकत नाही, मग तो पुरुष असू देत किंवा स्त्री असू देत. माझा हा जो प्रवास सुरू झाला, प्रथमतः माझ्या आईवडिलांनी एवढा भक्कम सपोर्ट दिला, कारण मला माझ्या मुलाची कोणतीच काळजी जाणवली नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये. कसं असतं, जेव्हा स्त्री एखादी बाहेर पडते तेव्हा तिच्या मागे तिचं कुटुंब जर भक्कमपणे उभं नसेल तर खरोखरच मग ती स्त्री असू देत, पुरुष असू देत, आपल्या कार्यामध्ये मुख्य म्हणजे लक्ष लागत नाही. माझ्या मुलाची संपूर्ण जबाबदारी माझ्या आईनी आणि वडिलांनी घेतली. म्हणजे त्याचा अभ्यास बघणं, त्याचं खाणं पिणं वेळेवर, हे सगळं त्यांनी इतका भक्कम पाठिंबा दिला. त्याच्यामुळेच हा प्रवास मी इथपर्यंत आला. त्याच्यानंतर माझे मिस्टर 2000 मी साधारण 12 साली मी PhDला माझं रजिस्ट्रेशन झालं. मला PhD मिळाली 2016 साली. शेवटचे जे 2 वर्ष असतात म्हणजे ते जेव्हा तुमचं ॲक्च्युअल लिखाण सुरू असतं, कारण तोपर्यंत तुमचे शोध चालू असतात वगैरे, लिखाण जेव्हा सुरू असतं तेव्हा मी शाळेमध्ये 11:30 पर्यंत रात्री बसायचे माझा प्रबंध लिहित. कारण शांतता असायची, कोडी नसायची. मी संस्थेची परवानगी काढली होती आणि मी ऑफिसमध्ये 11:30 पर्यंत लिहित असायचे. त्यावेळेला माझे मिस्टर आणि माझा मुलगा त्यांनी मला इतकं त्यांचा आश्वासक वृत्ती होती की तू ते पूर्ण कर, तू अजिबात इथे लक्ष देऊ नको. माझा जो स्टाफ होता त्यांनी सुद्धा मला एवढं सहकार्य केलं त्या काळामध्ये, कारण तो इतका काळ हेक्टिक होता. 8:30ला शाळा, ती मी 4:30-5 पर्यंत शाळेचं काम, त्याच्यानंतर PhDचं काम, हे सगळं मला जमू शकलं ते कुटुंबामुळे. माझे मिस्टर, माझा मुलगा, माझे आई वडील आणि त्यावेळेला माझ्या बहिणीने आणि भावानी पण एवढी मदत केली. म्हणजे कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि सण असतील, समारंभ असतील, कायम म्हणजे माझी अनुपस्थितीच असायची आणि माझे मिस्टर किंवा माझी बहीण मग कारणं द्यायचे. म्हणजे त्यावेळेला बरेच थोडेसे नातेवाईक जरा थोडे नाराज झाले, नाराज झाले, पण नंतर सगळ्यांनी पुन्हा समजून घेतलं. सगळ्यांना आता कौतुक आहे आणि आता मला वाटतं सगळे समाधानी असावेत. आपल्याकडे अशा बऱ्याच नवदुर्गा आहेत की जी त्यांची चौकट मोडून त्यांना बाहेर यायचं आणि काहीतरी करून दाखवायचं. तर तुम्ही अशा नवदुर्गांना काय संदेश द्याल? नाही, थोडीशी शंका येणं किंवा एक साशंकता की मला हे जमेल का, मला काय हे झेपेल का, हे येणं खूप नैसर्गिक आहे, खूप नॅचरल आहे. पण ते थोडंसं बाजूला सारून एक पुन्हा स्वतःवरती दृढ विश्वास
आपल्याला स्वतःलाच दाखवावं लागतं, कधीतरी स्वतःशी बोलावं लागतं की मी हे करू शकते, मला हे जमणार आहे. म्हणजे मला जेव्हा प्रथमतः मी एम एड करत असताना मला जेव्हा पहिल्यांदा ऑफर आली की मॅडम आम्ही नवीन CBSE शाळा सुरू करतो आहे, तर तुम्ही अप्लाय कराल का, तुम्हाला इंटरेस्ट आहे का. तेव्हा मला पहिलं म्हणजे मला एक प्रश्न मी स्वतःला विचारलं की इथे हा 40-50 जणांचा एम एडचा वर्ग आहे, माझ्यासारख्या अनेक स्त्रिया आहेत, मीच का म्हणजे हे एक सेल्फ डाऊट की मीच का. नंतर मीच स्वतःला काहीतरी त्यांनी बघितलं असेल माझ्यातले गुण, म्हणूनच त्यांनी ऑफर केलं. आणि मी ठरवलं की नाही आपण हे एक्सेप्ट करायचं. कसं असतं, जेव्हा मी शिक्षिका होते तेव्हा आपण खरंच एक कोशात असतो, आपल्यावरती एक सुपरवायझर असते. आणि माझं खूप भाग्य की मला एक अतिशय उत्तम सुपरवायझर मिसेस अलका हिंगे म्हणून त्या माझ्या सुपरवायझर होत्या. त्यांनी मला आम्हाला सगळ्यांना इतकं सुरेख प्रोटेक्ट केलं होतं सगळ्याच बाबतीत. त्यामुळे अकॅडमिक्स वर्ग आणि त्याच्या अनुषंगाने येणारे जे काही आम्हाला जे शैक्षणिक अनुभव मुलांना द्यायचे होते त्याच्या पलीकडे आम्ही कधीही विचार केला नव्हता. आमचे त्यावेळेचे प्रिन्सिपल डॉक्टर RP जोशी यांचा मी मुद्दामून उल्लेख करीन, कारण त्यांचं लीडरशिप इतकं धडाडीचं होतं, अतिशय ऑनेस्ट डेडिकेटेड व्यक्ती. तर ह्या सगळ्यांचे आम्ही इतके प्रोटेक्टेड एका कोशात होतो, त्याच्यातून बाहेर पडणं तसं सोपं नव्हतं. कारण नंतर जबाबदारी, आज आम्ही जाऊन कुणाला तरी विचारायचो की हे कसं करायचं, काय करायचं, आज ते डायरेक्शन देण्याची जबाबदारी मी अंगावर घेतली. त्यामुळे सुरुवातीला थोडंसं जरा गडबड व्हायची, म्हणजे काय करायचं, काय होईल, कसं होईल, मी हे सांगू की नको. म्हणजे साधा आदेश किंवा काही सांगायचं म्हटलं तरी सवय नव्हती. पण ते तसं हळूहळू त्या पोस्टमध्ये आल्यानंतर आम्ही शिकत गेलो, होत गेलो. त्यामुळे मी या सगळ्या स्त्रियांना सांगेन की तुम्ही पुढे जर पाऊल टाकायचं असेल तर पहिलं म्हणजे स्वतःशी बोला आणि स्वतःला सांगा, हो मी हे करू शकते, हे मी करणार आहे, मला जमणार आहे. आणि जर काही चुका झाल्या तरी ते सुधारायची माझी तयारी आहे. मी चूक करणारच नाही, माझ्याकडून हे होणारच नाही असं नसतं. चुका होणार आहेत पण ते शिकत जायचंय आपण. येस, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. करायचीच तयारी नसेल तर मात्र काही होणार नाही. म्हणजे नुसतं दिवा स्वप्न बघून कोणत्याही गोष्टी साध्य होत नाही. स्वप्न बघितलं तर ते स्वप्न पूर्ण करायची तयारी, ती धडाडी तुम्ही दाखवलीच पाहिजे. आणि तुम्ही ती म्हणतात ना, पाण्यात उडी मारल्यानंतर आपोआप हातपाय तुमचे हलतातच आणि सहप्रवासी भेटतात, चांगले भेटतात, वाईट भेटतात. जे चांगलं असेल ते घ्यायचं, शिकायचं, पुढे जायचं. पण मला जमेल का ही शंका येऊन किंवा ही शंका धरून, भीती बाळगून घरी बसून किंवा आहे तिथेच थांबून अजिबात चालत नाही, एवढं नक्की. तुमचा जो हा प्रवास होता, शिक्षिका त्याच प्रिन्सिपल, हा खूप रंजक प्रवास तुम्ही आमच्यासमोर मांडला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो की तुम्हाला असंच उत्तरोत्तर तुमची प्रगती होत राहो आणि तुमचे सगळे मनोरथ पूर्ण हो. धन्यवाद. धन्यवाद.